जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. शब्दाला धार नाही तर आधार हवा. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा. आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच जातो, हे लक्षात ठेवा. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपले होईल. कधीही कुणाला द्यायचाच असेल तर तुमचा वेळ द्या, कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतिम आठवणी देऊन जातो. दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. एक माणूस 20-25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीही थकू देऊ नका. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य, आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य. माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. धन्यवाद.